देवा, काय बी होऊ दे, पण जीजीला लवकर बरं वाटू दे. आणि या माझ्या घरावर जे काही संकट आलंय ते लवकरात लवकर दूर होऊ दे. जयडे, जयडे, काय झालं ग? काय नाही. मग रडतीस कशाला? हे सगळं माझ्यामुळे होतंय ना. जीजीला जे काय झालं ते बी माझ्यामुळेच झालं ना ग. असं काय नाही. मला माहितीये असंच आहे. हे बघ, तू शांत हो. जीजीला काय नाही होणार. आणि काय झालं तर? नाही नाही, काय नाही होणार. थांब, आपण आजीला फोन करून विचारू. हा, हा बोल की शीतले. हॅलो, कुठं आहेस? हा निघतो आता इथनं. जीजी कुठं आहेत? हाय की, मामा घेऊन येतो. आणि डॉक्टर काय म्हणले? अगं बीपी लो झाला होता त्यामुळे चक्कर आली. हा, म्हणजे काळजी करण्यासारखं काय नाही ना? नाही नाही, अगं दगदग झाली ना, आणि त्यात का तिनं खाल्लं बी नव्हतं त्यामुळे झालाच. आता डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितली. हम्म. हॅलो अजिंक्य, हा जीजी कशी आहे? हाय बरी, येतोय आता आम्ही घरी. मला आता जीजी संग बोलायचंय. अगं घरीच येतोय आम्ही. नाही, मला आता जीजीचा आवाज ऐकायचा आहे. अगं बाहेर आलोय मी, आता आम्ही घरीच येतोय. बर. शीतलकडे दे. काय झालं? हे सगळं माझ्यामुळेच होतंय. अगं नाही ग. आणि हे बघ, काय नाही झालंय. दिवसभर दगदग झाली त्यामुळे बीपीचा थोडा त्रास झाला. अजून काय नाही. नाही ग, माझ्यामुळेच झालंय सगळं. घरचे नाही म्हणत असताना मी लग्न केलं. असं काही फरक पडला असता ग लग्न केलं नसतं तर? पण नाही, माझ्या हट्टापायीच हे सगळं घडतंय. घरचे नाही म्हणत असताना लग्न केलं आणि आता तिथं तसं झालं तर हिथं आलीये लाज नसल्यागत. हिथं आली म्हणजे? अगं हे तुझंच घर आहे. आणि तसं बी तुझ्या नवऱ्यानं गैरसमज करून घेतला त्यात तुझी काय चूक आहे? तू काय काळजी करू नकोस, त्यांचा गैरसमज दूर होईल. नाही होणार. त्यांचा पक्का संशय आहे की अजिंक्यन माझ्यात काहीतरी चालू आहे. पण शीतल, खरंच ग, आमच्यात तसं काही बी नाही. अगं माहितीये मला. आमच्या मनात अजिबात पाप नाही. अजिंक्यन मी फक्त बेस्ट फ्रेंड आहे. त्या व्हिडिओ मध्ये जसं आहे तसं अजिबात काही नाही. हा, आता आम्ही एकमेकांच्या इतकं जवळ आहे, पण फक्त फ्रेंड म्हणूनच बरं का. माझ्यामुळेच मम्मी तुम्हाला तसं बोलली. हे बघ, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकस. आणि आज आम्ही या घरात आहे
ते बी तुझ्यामुळेच आहे ना? हम्म. मग काय काळजी करू नकस, होईल सगळं नीट. नाही होणार ग. मी जवळ इथं आहे ना तवर काय बी ठीक होणार नाही. ते असंच राहणार. माझं जगूनच काही उपयोग नाही. अगं नाही ग. आणि हे बघ, तू माझी मैत्रीण आहेस का नाही? मग तुला माझी शपथ आहे, परत असं कधी नाही बोलायचं. अगं पण सगळे प्रॉब्लेम माझ्यामुळेच होतात ना. काय नाही होत, होईल सगळं व्यवस्थित. आता मी आली आहे ना, मी घेईन सगळं सांभाळून. मला बी तेच बघायचंय, तू कसं आणि किती दिवस सांभाळून घेतेस. राहुल्या चल लवकर, भरभर चालत राहतं, लवकर चल. अरे कुठं जायचं सांग की आधी. लका मला जेवणाच ताट्यावरनं उठवून घेऊन आलास. कसला भारी आंबरूस बिंबरूस केलता आमच्या आईनं. अरे आजाच्या घरी जायचंय. का काय मॅटर झालाय का? मॅटर नाही झाला, पण आजाचा फोन आलता. जीजीला कसं तरी होतंय. काय होतंय? राहुल्या, अरे आता ते गेल्याशिवाय कळणार आहे का? चल लवकर चल. यास्मिन, तू कुठं निघालीस? अन जिजीला काय झालंय ग? अरे जिजीला बहुतेक चक्कर आल्या. आज आणि मामा तिला दवाखान्यात घेऊन गेलेत. काय झालंय? काय माहिती, मी आणि शीतल आत होतो. अचानक आवाज आला म्हणून बाहेर आलो, तर जिजी भोवती सगळे आणि ती बेशुद्ध. पण कसं काय? काय माहिती, बरं तिला कसं घेऊन गेलं? क्या पता, बहुतेक ना मामाच्या गाडीवर. अरे की टोक्या पडलेत काही? मोठी गाडी बोलवा, काय झालं? कायला काही एक जण शानी आहेत, उगीच बाईकवरनं सर्कस करत घेऊन गेलेत. अरे तेवढा वेळच नव्हता आणि आम्हाला पण काही कळलं नाही. आपण दवाखान्यात जाऊया का? आजाला फोन करून विचारूया. पर मी येते. तू कुठं निघालीस आता? घरी. का? इथं मामी जे काय बोलली ते बाहेर कुणालाच सांगू नकस. ते यास्मे, काय झालं? काय नाही. अरे जिजीचं तेवढंच, बाकी काय नाही. नक्की ना? अरे वय, नाही, पाठ राखी नसून घरी चालल्यास म्हणून म्हणलं. अरे वो घर में आम्ही अकेलेचे ना इसलिए. हा असं होय. आता सांगतेस का खरं काय ते? अरे काय नाही. हे काय सांगायचे नाही बघ. यास्मिन, तुला ती फेडरेशन अध्यक्ष काय बोलली काय? अरे नाही रावल्या. हे बघा, आता आजी शितलीची ना मित्र म्हणून आपल्यास मदत करायला हवी, आणि ते तुमच्या दोघांनाच बघायचंय, कारण तसं बी मुद्दे जाणार आहे.